नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण प्लॉट व्हिजिटसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांचा आपण परिचय जाणून घेऊ. सर, आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. देवीदास साहेबराव मंडलिक, राहणार नांदूर शिंगोटे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आता सर, ह्या बागेची जी लागवड केली तुम्ही, ह्याला अंदाजे किती दिवस झाले लावलेलं? ही 16 फेब्रुवारीची लागवड आहे. साधारणपणे 6.5 महिन्याची अवस्था आहे आपली. 6 महिने. 6 महिन्याची. 6 महिने पूर्ण होते. 6 महिन्याची अवस्था आहे समजा. आता किती वेळा ह्याचा शेंडा मारला आपण? 4 वेळेस शेंडा मारला. 4 वेळा शेंडा मारलाय. आता ह्यांनी एक मस्त आयडिया केलेली इथं. ह्यांनी काय केलंय, 2 लाईनीच्या मध्ये एक बेड ओढून आणखी आंतरपीक घेतलेलं आहे. तर पेरू मध्ये आंतरपीक चालतं का? बऱ्याचशा शेतकरी मित्रांना असं कन्फ्युजन असतं की आंतरपीक घ्यावा का नाही घ्यावा. तर ते आंतरपीक चालतं, फक्त ते घेताना सुटसुटीतपणा असावा लागतो. त्या आपल्या पेरूच्या झाडाला त्या आंतरपिकाचा काही डिस्टर्ब झाला नाही पाहिजे. आणि आंतरपीक घेताना असं घ्यायचं की ते पेरूच्या झाडापेक्षा उंच नाही गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जर आपण काम केलं तर आपले 2 उद्दिष्ट साध्य होतात. आपलं पेरूचं झाड डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतं, ते डेव्हलप होतं, आणि पेरू शेतीसाठी जो लागणारा खर्च आहे तो आपला त्या आंतरपिकाच्या माध्यमातून निघतो. अशा पद्धतीने आता ह्यांनी काय केलं, इथं ब्रोकोलीचं पीक घेतलंय. पेरूला कसलाही डिस्टर्ब नाही. पेरूच्या झाडापासून जवळपास 3 फूट अंतरावर ते ब्रोकोलीचं रोप आहे. तर ते ब्रोकोलीचं पीक अंदाजे आता किती दिवसामध्ये निघेल तुमचं? हे 60 दिवसामध्ये निघाल. 60च दिवसामध्ये निघणार आहे. आता पहिला अनुभव आहे ह्यांना, ह्या कोबी फ्लावर ह्यांच्या एरियामध्ये ही पिकं होतात. तर आपला कसा अनुभव, म्हणजे आता ही जी लागवड आहे आपली ह्या ब्रोकोलीची केलेली, आपण हे कधी केलेली आहे? अंदाजे किती दिवसापूर्वी? 8 दिवसापूर्वी केली लागवड. आता आणखी 50 दिवसांनी ह्याची हार्वेस्टिंग येणार आहे. बरोबर. तर कसा बाजारभाव मिळतो ह्याला? याला बाजारभाव कमीत कमी 20 रुपयापासून तर 150 रुपयापर्यंत राहतो. आणि 200 होतो, कधी 250. जे आंतरपीक घेतलंय आपण, समजा हे कोबी फ्लावर, ही शाश्वत पिकं नसतात, पण झालं तर ह्याचं भरपूर पैसे पण देऊन जातं आणि खर्चाच्या दुप्पट कधी पण करून देतं. समजा आता हे जे आंतरपीक लावलंय आपण, आता ह्याला खर्च पण कमी असतो आणि कमीच कालावधीमध्ये निघून जातं. आता ह्याला आपल्याला अधूनमधून फवारण्या कराव्या लागतात. त्या फवारण्या आपल्या पेरूच्या पण झाडाला होऊन जातात, म्हणजे कामात काम होऊन जातं. तर अशा पद्धतीनं पेरू शेतीमध्ये आपण आंतरपीक घेऊन त्या पेरू शेतीचा खर्च आंतरपिकाच्या माध्यमातून काढू शकतो. आता हे जे आंतरपीक लावले त्याच्यात तुम्ही ब्रोकोलीच्या ह्या रोपांची संख्या किती लावलेली? ही 9000 काढी. 9000 आहे. आणि अंदाजे किती, म्हणजे साईज त्याची किती बनते, वजन किती येतं? 250 ग्रॅमचा गड्डा होता. 250, 300, 200च्या पुढेच ग्रॅम. म्हणजे 2.5 ते 3 टन माल निघणार आहे आपला. हो. 20 रुपयाने जरी गेलं तरी 60,000 होतात. बरोबर. 40 रुपयाने गेलं तर 1,20,000 रुपये होतात. आणि एखाद्या वेळेस 100 रुपये किलो सुद्धा विकतं. ही 200 विकत. 200 पण विकतं. चिकनच्या रेट मध्ये सुद्धा विकतं. आता समजा 200 विकलं तर म्हणजे 2 वर्षाचा पेरू शेतीचा खर्चच काढून देईन ती. तर अशी पिकं, समजा कांद्यासारखं पीक आपण 100% करू शकतो. आता ही पेरूची झाडं एकदम छानपैकी डेव्हलप केल्यात. आता ह्यांनी अंदाजे ह्या पेरूच्या झाडाला किती वेळा खत पाणी व्यवस्थापन ह्याचं कसं केलं, जर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. लागवडीच्या टायमाला काही शेणखत टाकलेलं आहे, त्याच्यानंतर आताच बेसल डोस भरला त्याला, बाकी काहीच नाही. आता 2 ते फक्त 3 फवारण्या झाल्या त्याला, बाकी काही खर्च नाही झाला. साधं कीटकनाशक, बुरशीनाशक अशा फवारण्या फक्त लागतात ह्याला. अधूनमधून मिलीबग साठी किंवा जे इतर समजा उडीद, सोयाबीन हे अशी पिकं असतात शेजारी, त्याचा मावा वगैरे कीटक, त्याच्यासाठी एक फवारणी. असे साधं कीटकनाशक, साधं बुरशीनाशक अशा फवारण्या कराव्या लागतात फक्त. आता ही जी बाग आहे, समजा आपण जानेवारी मध्ये ह्याचा बहार धरणार आहोत मोठा, तर त्याच्या अगोदर आता आपण 4थ्यांदा ह्याचा शेंडा खुडलाय. आता जवळपास ह्याच्यामध्ये 40 ब्रँचेस आहेत. आता 40 ब्रँचला प्रत्येकाला एक जरी फळ धरलं तरी 40 होतात, पण आपल्याला फक्त 20च फळं धरायचे ह्या झाडावर. आता इथं झाडांची संख्या जवळपास 1,500 आहे. 1,500 झाडाला सरासरी एका झाडाला 20 फळं म्हणलं तर 15 2 30,000 इथं फोम लागणार आहेत आपलं. आणि सरासरी 300 ग्रॅमचं वजन मिळालं तर 8-9 टन आपला माल निघणार आहे. आणि सरासरी 30 रुपयाच्या जरी बाजारभावात तो माल गेला तरी पण म्हणजे 8 त्रिक 24 जवळपास 2-1 लाखाचं उत्पन्न हे पेरूचं सुद्धा आपल्याला भेटणार आहे. आणि हे जानेवारी मध्ये निघून जाणार आहे.
आणि जानेवारी महिन्याच्या एंडला आपण ह्याची आणखी छाटणी करून तो बहार जो आहे तो आता ह्या टायमाला समजा जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आपण मार्केटमध्ये डबल येतोय. तर अशा पद्धतीनं पेरू शेतीचं व्यवस्थापन चांगलं केलं तर नक्कीच आपली पेरू शेती 100% शाश्वत होऊ शकते, 100% आपल्याला पैसे मिळवून देऊ शकते. धन्यवाद.